नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात सध्या वाघ बिबट्यांचा आतंक वाढल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विविध भागात वाघ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण 8 जनावरं ठार झाली तर अनेक जखमी आहेत. 10 डिसेंबरला परमात्मा एक आश्रम परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात 2 जनावरे ठार झाली आहे. 11 डिसेंबरला माथनी भामेवाडा शिवारात 2 गायीला ठार करण्यात आले. तर 13 डिसेंबर रोजी रहाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील 4 पाळीव जनावरे ठार मारलीत तर 2 जनावरे गंभीर जखमी आहेत. एकंदरीत पाहता मौदा तालुक्यातील विविध गावात बिबट्या आणि वाघ यांनी हैदोस घातला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने ही बाब गंभीरपणे लक्षात घेऊन वाघ व बिबटे यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. काय झालं भाऊ शेतामध्ये रात्री गाई अंदर म्हशी अंदर बांधल्या होत्या. 2 बच्चे बाहेर होते. रात्री वाघानं आक्रमण केलं त्याच्यावरती. माणूस आला सकाळी 6 वाजता तर पाहते तर गाई फोडली होती त्याला बच्चे दोन्ही. माणूस मग वापस घरी आला वापस. किती रुपयाचं नुकसान असेल? तरी एक जानवर 20,000चा आहे तो. 40,000 2 जानवर आहे. सकाळी फोन आला मला, आपलं देवराव धनजोडे राहणार मौदा यांचा. त्यांच्या शेतामध्ये वाघाने 2 कारवड यांच्यावर हल्ला करून जखमी केलं होतं आणि आता ते खूप म्हणजे जोरदार जखमी केलं होतं अशी माहिती भेटली आणि मग मोकास्थळी येऊन मी पाहणी केली. आजूबाजूचा परिसर पाहिला असता तिथे टायगरचे पगमार्क स्पष्ट असे दिसून आले. आपल्या तो टायगर पावनदौंडा गावाच्या बाजूने आला असावा असे पगमार्कच्या ह्याच्यावरून निदर्शनास आले. समोरील कारवाई करीत आहे. थँक्यू. मौदा शहरातील अर्जुननगर आणि प्रगतीनगरचा परिसर आहे. ही जी वस्ती आहे ही वस्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला लागून आहे. या ठिकाणी मागील 2-3 दिवसापूर्वी परमात्मा एक आश्रम दिनांक 11 तारखेला परमात्मा एक आश्रम परिसरामध्ये एका वाघाने एका गायीवर हल्ला केला आणि त्या गायींना ठार केलं. तसेच आजसुद्धा माथनी शिवारामध्ये 2 गायीवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्या गायींना ठार केलं. आणि लोकांच्या मतानुसार की हा जो ज्ञानगंगा कॉन्व्हेंट आहे, लापका रोड आहे, या परिसरामध्ये काल वाघ दिसल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. त्यामुळे मौदा शहरामध्ये वाघाची दहशत एवढी झालेली आहे की सायंकाळी 7 वाजल्यानंतर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री 11-11:30पर्यंत लोकांची ये जा असायची. फिरायच्या महिला, लहान मुलं खेळायचे. परंतु या 2 दिवसामध्ये या वस्तीमध्ये 7 वाजल्यानंतर लोक आपले दरवाजे बंद करून आतमध्ये बसतात. कोणीही बाहेर निघत नाही. एवढी दहशत वाघाची या परिसरामध्ये मौदा शहरामध्ये पसरलेली आहे. या बाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एक सूर्यानगर लेआउट आहे. या ठिकाणी नहरच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झुडपं वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी रानडुकराचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्याचीसुद्धा एक भीती मौदा शहरातील नागरिकांना झालेली आहे. यापूर्वी मौदा शहरामध्ये भटक्या कुत्र्याचा हैदोस झालेला होता. मागच्या वर्षी एका मुलाचा त्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जीव गेला. भटकी कुत्र्याचा काही प्रमाणामध्ये बंदोबस्त केला, परंतु मागील या 2-4 दिवसामध्ये वाघ, बिबट्या आणि रानडुकरं यांची दहशत एवढी पसरलेली आहे की लोक त्या दहशतीखाली आहे.